कॉमर्स आणि मॅनेजमेंट सेम आहे का, सिमिलर आहे का, एकच आहे का, का वेगळं आहे? तर कॉमर्स म्हटलं की देवाणघेवाण हा शब्द समोर येतो. टोटल मार्केट जर 100 कोटी रुपये तर 15%, 20%, 35% मार्केट शेअर माझ्याकडे येईल का? हे सर्व निर्णय मॅनेजमेंटमध्ये येतात. ACCA नावाचा कोर्स आहे जो CA पेक्षा थोडा इझियर साईडला आहे आणि तो लंडनचा ACCA आहे आणि तो आता भारतामध्ये करता येतो. पुण्यातल्या किंवा भारतातल्या खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये BCom प्लस ACCA असा कोर्स आहे. तुम्हाला कॉमर्स फॅकल्टीमध्ये BCA विथ कॉमर्स करता येतं. म्हणजे कॉम्प्युटर आणि कॉमर्स याचं एकत्रीकरण म्हणजे BCA, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन कॉमर्स. तर बँकिंगमध्ये काय काय ऑप्शन्स असू शकतात? तर एक इन्व्हेस्टमेंट बँकिंग ज्याच्यात मर्जर्स, ॲक्विजिशन, कॅपिटल ॲडिक्वसी असं येऊ शकतं. 12वी नंतर मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये काय संधी आहेत आणि पदवीनंतर जर मॅनेजमेंटमध्ये खूप चांगला रोजगाराचा किंवा बिझनेसचा काही वाव असेल तर या दृष्टीने विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटचा विचार करावा का? तर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं येतो की BBA, डिग्री BBA असते. फर्स्ट इयर कॉमन असतं, सेकंड आणि थर्ड इयरला जाताना तुम्हाला स्पेशलायझेशन घेता येतं किंवा आता AI यूज करून सायबर हॅकिंग